इराणचा थरारक हल्ला, कतारच्या गॅस प्रकल्पावर मिसाईल. मध्य पूर्वेत युद्धाची धग वाढली आहे आणि त्याचा फटका आता थेट भारताला बसू शकतो. इराणनं आपला इशारा खरा करून दाखवलाय. कतारमधील रास लाफान इंडस्ट्रियल सिटी येथील प्रमुख गॅस प्रकल्पावर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस क्षेत्रावर केलेल्या कारवाईनंतर झाला आहे. यानंतर इराणने स्पष्ट इशारा दिला होता की आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्प लक्ष्य केले जाऊ शकतात. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणाव वाढल्यामुळे भारताचे अनेक गॅस टँकर्स अडकून पडले आहेत. जर ही परिस्थिती कायम राहिली तर भारताला महागडा गॅस आयात करावा लागू शकतो आणि याचा थेट परिणाम म्हणजे LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. सरकारने सध्या कोणताही तुटवडा नसल्याचं सांगितलं असलं तरी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मध्य पूर्वेतील हा संघर्ष आता फक्त युद्ध नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देणारी मोठी संकटाची घंटा आहे.